सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रावणातील प्रत्येक मंगळवार नवविवाहित महिलांसाठी इतका खास का मानला जातो. लग्नानंतर आवर्जून केली जाणारी मंगळागौर ही केवळ एक पूजा अर्चनाच नाही, ती आहे देवी गौरीच्या कृपेने सुखी संसार, अखंड सौभाग्य आणि मंगलमय वैवाहिक जीवनाची प्रार्थना आहे. पण या परंपरेची सुरुवात कशी झाली, नवविवाहित महिलांनीच हे व्रत का करायचं आणि मंगळागौरी मागे दडलेलं धार्मिक सांस्कृतिक महत्त्व नेमकं काय, चला जाणून घेऊया मंगळागौरीचे दिव्य असे महात्म्य. श्रावण महिना म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या उपासनेचा अत्यंत पवित्र काळ. या महिन्यात केलेली पूजा अर्चना जप व्रत उपासना विशेष फलदायी मानली जाते. याच श्रावणातील प्रत्येक मंगळवारी माता गौरीची भक्तिभावाने पूजा अर्चना केली जाते. महाराष्ट्रात या पूजेला मंगळागौर असं म्हटलं जाते. मंगळागौर कोण, तर माता गौरी. मंगळागौर म्हणजेच पार्वती. त्या प्रेम करुणा त्याग संयम मातृत्व अखंड सौभाग्य आणि ग्रहलक्ष्मीचं प्रतीक मानल्या जातात. पुराणामध्ये वर्णन येते की भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या अखंड भक्ती आणि दृढ निश्चयामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांचा विवाह पार्वतीशी झाला. म्हणूनच माता गौरी या आदर्श पत्नी आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक मानल्या जातात. याच कारणामुळे विवाहानंतर नवविवाहित स्त्रिया माता मंगळागौरीचं व्रत करतात. अनेक घरामध्ये ही परंपरा लग्नानंतरची पहिली 5 वर्ष, कुणी 5 वर्ष करतं, कुणी 7 वर्ष करतं, कुणी 11 वर्ष पण करतं. तसं हे 5च वर्ष केलं जातं. या व्रतामागील काय भावना आहे की नव्या संसाराला देवींचे आशीर्वाद लाभावे, पती पत्नीमधील प्रेम विश्वास समजूतदारपणा कायम राहावा, कुटुंबात सुख समृद्धी नांदावी आणि जीवन मंगलमय व्हावे. मंगळागौरीची पूजा अर्चना ही केवळ स्वतःसाठी नसते, ती संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते. प्रत्येक आरती प्रत्येक फूल प्रत्येक नैवेद्य आणि प्रत्येक प्रार्थनेत कुटुंबाच्या सुखासाठी मंगल भावना दडलेल्या असतात. या दिवशी काय करायचं असतं, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आपलं देवार्चना करायची आणि सुंदर असं चौरंग मानून आपण महादेव आणि पार्वतीची म्हणजे शिवलिंग आणि पार्वतीची सुंदर अशी आरास केली जाते. फुले हळदी कुंकू अक्षदा फळे दिवा नैवेद्य अर्पण करून भक्तिभावाने पूजा केली जाते. हे मंगळागौर श्रावणामध्ये 4 असतात. 2 माहेरी असतात आणि 2 सासरी असतात. असं आपली रोड परंपरा असते. कुठं 2 म्हणजे पहिल्या 2 सासरी असतात, नंतरच्या 2 माहेरी असतात. असं काही थोडंफार काही ठिकाणी परंपरा बदल पण असू शकते. आणि ज्याकडे आपण मंगळागौर करताना तर आपण नवविवाहिताची आपली सून आली किंवा आपण लेकीची मंगळागौर सुनेची मंगळागौर करताना 5 मुलींना बोलवायचं असतं. म्हणजे ज्या नवविवाहिता म्हणजे 5 वर्षाच्या आतील विवाहिता म्हणजे ज्यांचं लग्न होऊन 5 वर्षाच्या आतल्या त्या नवविवाहिताला आपण 5 ह्याला बोलवायचं. त्यांना हळदी कुंकू एक प्रेझेंट म्हणून एक काही असं भांडं किंवा काही हळदी कुंकाचं करंडा वगैरे काय आपल्याला जे योग्य वाटलं किंवा यथाशक्तीप्रमाणे आपण ते घ्यायचं प्रेझेंट म्हणून द्यायचं. त्यांना बोलवायचं, खणा नारायण ओटी भरायची, त्यांना मंगळवारी बोलवायचं असतं आणि 5 जणीला बोलून हे मंगळागौरीचं व्रत करायचं असतं. असं म्हणजे रीत आहे अशी. म्हणजे सासरी किंवा माहेरी दोन्ही ठिकाणी 5 मुलींना बोलून केलेलं जातं. म्हणजे नवविवाहिता 5 वर्षाच्या आतील नवविवाहिता त्यांना मग त्या दिवशी मंगळागौरीचं पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा असतो. पूर्ण म्हणजे असं 5 प्रकारचे नैवेद्य गोड पदार्थ पण केले जातात. म्हणजे आपल्या परंपरेनुसार यथाशक्तीप्रमाणे आपण केलं जातं. छान अशी आरस केली जाते. शिवलिंग छान असं शिवलिंगाला सजावट केली जाते छान शिवलिंगाची. असं मोठं शिवलिंग केलं जातं, त्याला असं डेकोरेशन केलं जातं. म्हणजे आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या यथाशक्तीनुसार डेकोरेशन केलं जातं आणि त्यांना हे सगळं बोलून आणि प्रत्येक हे आधी आपण आपल्या सुनेची मंगळागौर म्हणून आपण चांदीची मंगळागौर घेतली जाते पहिले.
म्हणजे यथाशक्ती असली तर चांदीची घेतात, कोणी पितळेची घेतात, शक्यतो चांदीची घेतात. आणि ज्या मुलींना आपण नवविवाहितांना बोलवले असते त्यांनी सुद्धा त्यांची मंगळागौर आणायची असते आणि त्यांच्या 5 मंगळागौरीचं हे पूजन केलं जातं आणि 5 मंगळागौरी एकत्र करून त्याचं शिवलिंग स्थापित केलं जातं आणि त्याचं एक सुंदर असं डेकोरेशन पण केलं जातं. ते बघून आपल्याला असं खूप असं छान पण वाटतं. म्हणजे डेकोरेशनचे प्रकार पण आहेत तसे केलं जातं. आता आपल्या ह्याच्यानुसार कलाकुसरनुसार हे केलं जातं. आणि हे सासरी पण असतं, माहेरी पण असतं. नवविवाहित सुनेला आपण आपल्या सुनेला त्या दिवशी तिच्या पसंतीनं साडी, ओटी, बांगड्या, 16 शृंगार असं सगळं काही तिला हे दिलं जातं. ओटी भरली जाते, साडी वगैरे तिला दिली जाते, 16 प्रकारचे शृंगार दिले जाते. अशा प्रकारे सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी आहेर म्हणून, ह्याला आहेर असं म्हणतात, ते दिलं जातं. म्हणजे आपल्या परंपरेनुसार केलं जातं पण दिलं जातं. त्यानंतर आरती केली जाते आणि पूर्णाचे 16 असे छोटे छोटे हे करतात, आरती टाईप 16 प्रकारचे, 16 त्याला असं म्हणतात. आणि मंगळागौरीची आरती केली जाते. मंगळागौर आपण चातुर्मासाच्या पोथीमध्ये आहे, पुस्तकामध्ये आहे मंगळागौरीची कहाणी. ती कहाणी वाचली जाते, आरती केली जाते. सकाळी पण आरती असते, संध्याकाळी पण खिचडीचा नैवेद्य करतात आणि संध्याकाळी पण आरती केली जाते. सुवासिनीला, आजूबाजूच्या सुवासिनीला बोलवलं जातं. हळदी कुंकू, ओटी वगैरे त्यांना दिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सासर माहेर दोन्ही एकत्र येतं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आरतीनंतर संध्याकाळी मग एकत्र येऊन झिम्मा, फुगडी, उखाणे, विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेळतात. हा खेळ केवळ मनोरंजन नसून स्त्रियांमधील प्रेम, आपुलकी, एकोपा आणि संस्कृती जपण्याचे एक माध्यम आहे. मंगळागौर आपल्याला शिकवते की संसार फक्त सुखाचा नसतो. जीवनात आनंद येतो आणि संकट येतात. पण भक्ती, संयम, परस्पर विश्वास आणि प्रेम असेल प्रत्येक अडचणीवर मात करता येते. माता गौरीच्या जीवनातून आपल्याला धैर्य, समर्पण आणि कुटुंबासाठी जगण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. आजच्या आधुनिक जीवनात अनेक परंपरा मागे पडत आहेत, पण मंगळागौर ही केवळ जुनी परंपरा नाही. ती कुटुंब एकत्र आणणारा, नाती अधिक दृढ करणारा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणारा एक सुंदर असा संस्कार आहे. मंगळागौरीचे आणखी एक सुंदर वैशिष्ट्य म्हणजे काय? माहेर आणि सासर या दोन्ही कुटुंबांना प्रेमाच्या धाग्यात जोडणारी ही पवित्र अशी परंपरा. नवविवाहित स्त्रीसाठी लग्नानंतरचा हा नवा प्रवास आनंदाचा असला तरी अनेक नवीन जबाबदाऱ्यांनी भरलेला असतो. अशा वेळी मंगळागौर हा उत्सव तिला माहेरच्या मायेची ऊब देतो आणि सासरच्या आपुलकीची जाणीव करून देतो. या दिवशी माहेर आणि सासरचे नातेवाईक एकत्र येतात, देवीची भक्तिभावाने पूजा अर्चना करतात, एकमेकांना हळदी कुंकू लावतात, आशीर्वाद देतात. आनंदाने झिम्मा, फुगडी, पारंपरिक खेळ किंवा गाणं किंवा काय असे खेळ खेळले जायचे. मनोरंजनात्मक काही कार्यक्रम सुद्धा असतात. त्यामुळे दोन कुटुंबातील प्रेम, विश्वास, स्नेह अधिक दृढ होतो. मंगळागौर आपल्याला शिकवते की विवाह हा केवळ 2 व्यक्तीचा नाही, तो आहे 2 कुटुंबाच्या मनाचे, संस्काराचे आणि नात्याचे पवित्र मिलन आहे. म्हणूनच मंगळागौर हा उत्सव नवविवाहित स्त्रीच्या आयुष्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, एकोपा आणि कौटुंबिक ऐक्य अधिक दृढ करणारा मंगल सोहळा मानला जातो. श्रावणातील प्रत्येक मंगळवार आपल्याला आठवण करून देतो की देवीची कृपा मिळवण्यासाठी मोठे मोठे यज्ञ करण्याची गरज नसते. भक्तिभावाने केलेली प्रार्थना, निर्मळ मन आणि चांगले कर्म हेच सर्वात मोठे पूजन असते. चला या पवित्र श्रावणातील मंगलक्षणी माता मंगळागौरीची चरणी मनपूर्वक प्रार्थना करूया. संसारात प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि आनंद सदैव आपल्या राहू अशी आपण प्रार्थना करूया. माहेर आणि सासर ही दोन्ही घरे स्नेह, आपुलकी, सौख्याने सदैव एकत्र राहावेत. प्रत्येक घरात अखंड सौभाग्य, समृद्धी आणि मंगलमय वातावरण राहावं. याच मंगल प्रार्थनेसह आपण आजची अर्चना येथे पूर्ण करतो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन भक्तिमय आणि ज्ञानवर्धक अर्चनेत. जय मंगळागौरी माता. हर हर महादेव.